विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SMS ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. शिक्षणशास्त्र या विषयाअंतर्गत आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले शिक्षण हे आपण अभ्यासतोय. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणातील शिक्षणाचे विविध स्तर यांची माहिती पाहिली आणि त्यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण याची माहिती तसेच या शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे आपण अभ्यासली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत. उपघटक आहे शिक्षणाचे प्रकार. बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 4 हा उपघटक आलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकता. या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे शिक्षणाचे प्रकार. यामध्ये बघा, सर्वसाधारण 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. चित्रे पण दिलेली आहेत या ठिकाणी. बघा, औपचारिक शिक्षण हा पहिला प्रकार आहे. त्यानंतर अनौपचारिक शिक्षण हा दुसरा प्रकार आहे आणि सहज शिक्षण हा तिसरा प्रकार आहे. म्हणजेच काय की शिक्षण देण्याच्या आणि घेण्याच्या पद्धतीवरून शिक्षणाचे हे प्रमुख 3 प्रकार पडतात: औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती आपण अभ्यासणार आहोत. बघा, पहिला प्रकार जो आहे औपचारिक शिक्षण. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की एक वर्ग भरलेला आहे आणि वर्गखोलीत काही तुमच्यासारखे विद्यार्थी बसलेले आहेत. शिक्षक त्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. त्या ठिकाणी फळा आहे आणि शिक्षक हे वर्गखोलीमध्ये अध्यापनाचं कार्य हे त्यांचं सुरू आहे. म्हणजे अध्ययन प्रक्रिया ही वर्गखोलीमध्ये सुरू आहे. आता बघा, पुस्तकाचं पान नंबर 4 काढा की ज्यावर या मुद्द्याचं सविस्तर स्पष्टीकरण आलेलं आहे. औपचारिक शिक्षण कशाला म्हटलं जातं, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आणि औपचारिक शिक्षणाचे महत्त्व काय, औपचारिक शिक्षणाचे घटक कोणते, हे सर्व आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, औपचारिक शिक्षण. सुरुवातीला आपण बघूया की औपचारिक शिक्षणाचा नेमका अर्थ काय होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, औपचारिक शिक्षण हे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासारख्या शैक्षणिक संस्थांमधून दिले जाते. बघा, आता तुम्ही शाळेमध्ये येऊन किंवा कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेतात. मग हे शिक्षण कोणतं आहे, तर तुम्ही जे शिक्षण घेतात तर हे शिक्षण औपचारिक शिक्षण आहे. म्हणजेच काय की औपचारिक शिक्षण हे शाळा किंवा महाविद्यालय किंवा इतर संस्थांमधून, शैक्षणिक संस्थांमधून दिले जाते. मग जे औपचारिक शिक्षण असतं तर त्याचं ध्येय किंवा त्याची ध्येय ही पूर्वनियोजित असतात. त्याचं पूर्वनियोजन केलेलं असतं. आणि औपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षण संस्था या व्यक्तीच्या आणि समाजाच्या गरजांमधून निर्माण होत असतात. आता बघा, शाळेची निर्मिती झाली किंवा महाविद्यालयाची निर्मिती झाली तर ही कशासाठी, तर व्यक्ती किंवा समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे या औपचारिक शिक्षण संस्था निर्माण झाल्या. मग बघा, आता याचा अर्थ किंवा व्याख्या आपण अभ्यासूया. विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणास औपचारिक शिक्षण असे म्हणतात. नियोजनबद्ध, साचेबद्ध, रचनात्मक शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट यंत्रणेमार्फत, म्हणजे यंत्रणा कोणत्या, आता आपण पाहिलं वर की शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासारख्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत तर ह्या झाल्या विशिष्ट यंत्रणा. मग या यंत्रणांमार्फत विद्यार्थ्यांसाठी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवलं जातं आणि या शिक्षणाचं नियोजन केलेलं असतं. नियोजनपूर्वक हे शिक्षण दिलं जातं. नियोजनबद्ध असतो, एक विशिष्ट साचा ठरलेला असतो, रचनात्मक असतं आणि हे शिक्षण मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर जे शिक्षण दिलं जातं त्याला औपचारिक शिक्षण असे म्हटले जाते. मग या औपचारिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. जसं तुम्ही शाळेत प्रवेश घेतात, आता तुम्ही नुकतेच 10वी पास होऊन तुम्ही आता
कनिष्ठ महाविद्यालयात किंवा ज्युनियर कॉलेजला प्रवेश घेतलेला आहे, तुम्हाला अभ्यासक्रमाची निवड करावी लागते. मग त्यापैकी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारख्या अभ्यासक्रमाची तुम्ही निवड करतात. मग या ठिकाणी तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला नियम, शिस्त यांचे पालन करावे लागते. म्हणजेच काय की औपचारिक शिक्षणामध्ये नियम आणि शिस्त यांना तितकंच महत्त्व आहे. आणि शैक्षणिक हेतूविषयी जागृत राहून प्रत्येक वेळी वर्गातील अध्ययन अनुभवांचे ग्रहण आणि संपादन तुम्हाला विद्यार्थ्यांना करावे लागते. तुम्ही तुमचा एक शैक्षणिक हेतू किंवा उद्दिष्ट हे ठरलेलं असतं आणि त्यासाठी तुम्हाला वर्गातील अध्ययन अनुभव जे तुम्हाला मिळतात ते तुम्ही ग्रहण करता, त्याचं आकलन करता, ती संपादित करत असतात. मग असं जे शिक्षण आहे तर याला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं, की जे तुम्ही शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठासारख्या इतर शैक्षणिक संस्थांमधून घेत असतात. मग आता पुढचा मुद्दा जो आहे आपला, पुढचा उपघटक तो आहे जे औपचारिक शिक्षण आहे तर या शिक्षणाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत. मग त्यामध्ये आपण या शिक्षणाची काही वैशिष्ट्य सांगू शकतो. तर औपचारिक शिक्षण हे शाळा, महाविद्यालय आणि इतर व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून दिले जात असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे औपचारिक शिक्षण शास्त्रशुद्ध, पद्धतशीर व पूर्वनियोजित असतं. जसं मी तुम्हाला वर सांगितलं की या शिक्षणाचं पूर्वनियोजन केलेलं असतं. पद्धतशीर असतं म्हणजेच काय मग, की त्यामध्ये नियम असते, शिस्त असते, नियोजन असतं, साचेबद्धपणा असतो, विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर असतं. नंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या शिक्षणामध्ये अभ्यासक्रम हा ठरलेला असतो, वेळापत्रक ठरलेलं असतं. अध्यापनाच्या पद्धती म्हणजे काय की तुम्हाला विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने वर्गात शिकवायचं किंवा शिक्षकांनी अध्यापनाचं काम करायचं याची पद्धत ठरलेली असते. त्याला म्हटलं जातं अध्यापनाच्या पद्धती. अध्यापनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ते आपण पुढे अभ्यासू. मग विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापक यांना या शिक्षणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शिक्षण देणे व घेणे या क्रिया जाणीवपूर्वक चालतात. म्हणजे काय की शिक्षक हे शिकवण्याचं काम करतात, शिक्षण देण्याचं काम करतात आणि विद्यार्थी हे घेण्याचं काम करतात, अध्ययन करतात. तर या क्रिया जाणीवपूर्वक चाललेल्या असतात, मुद्दाम, हेतुपुरस्सर. म्हणजे शिक्षकालाही जाणीव असते आपण शिकवत आहोत आणि विद्यार्थ्यालाही जाणीव असते की आपण शिकत आहोत. परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण व पदवी यांना महत्त्वाचे स्थान असते. बघा, वर्षाच्या शेवटी परीक्षा जेव्हा घेतल्या जातात मूल्यमापनासाठी, तर त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात, अनुत्तीर्ण झालात किंवा तुम्हाला पदवी मिळाली तर ह्या गोष्टींना महत्त्वाचे स्थान असते. या शिक्षणामध्ये नियम आणि शिस्त यांना महत्त्व असते. बघा, शिस्तीचं आपल्याला पालन करावं लागत असतं. शाळेचे नियम असतात, त्या नियमांचं तुम्ही पालन करतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की व्यावहारिक जीवनात या शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. निश्चितच बघा, व्यावहारिक जीवनामध्ये औपचारिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात असतं. मग हे जे औपचारिक शिक्षण आहे याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मग यानंतरचा पुढचा उपघटक आहे की औपचारिक शिक्षणाचं महत्त्व काय आहे. तर याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल बघा की या शिक्षणामुळे समाजाच्या शिक्षणविषयक गरजा पूर्ण होत असतात. म्हणजे बघा की समाजाने स्वतःच्या गरजांमधून शाळेची किंवा महाविद्यालयांची निर्मिती केली, या शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली. मग या गरजा या औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. नंतर औपचारिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध विचार करण्याची सवय लागते. जीवनाकडे तार्किकतेने पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना मिळतो. बघा, हे शिक्षण विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर असतं, नियोजन असतं, साचेबद्धपणा असतो, रचनात्मक असतं. या ठिकाणी नियम आणि शिस्त असते. म्हणून विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध विचार करण्याची सवय त्यांना लागत असते. जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो विद्यार्थ्यांचा तो तार्किक होत असतो. तर्क लावण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. हे शिक्षण शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा इतर व्यावसायिक संस्थांमधून दिले जात असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला समजा शैक्षणिक समस्या काही उद्भवली, काही अडचण आली तर त्या समस्येचं तात्काळ निराकरण करता येतं. ती समस्या
सोडवता येते. तज्ज्ञ किंवा मार्गदर्शक शिक्षक जे असतात तर हे विद्यार्थ्यांना आलेल्या समस्यांचं निराकरण करत असतात. त्या समस्या त्यांना सोडवायला मदत करत असतात. औपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन्ही एकत्रित कार्यरत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवानुसार अध्यापन कार्यनीतीत बदल करता येतो. म्हणजे बघा, एकत्रितपणे कार्यरत असल्यामुळे काय की विद्यार्थ्यांना जे अध्ययन अनुभव वर्गात दिले जातात तर विद्यार्थ्यांना आकलन होतं की नाही त्यानुसार अध्यापनाच्या कार्यनीतीत बदल करता येतो. त्यामुळे शिक्षणाचं ध्येय किंवा उद्दिष्ट हे साध्य व्हायला मदत होत असते. औपचारिक शिक्षणामुळे मध्ये विद्यार्थ्याला एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येत असतो. म्हणजे बघा, आता शैक्षणिक वर्ष हे जवळ 1 वर्ष असतं आपलं. मग तुम्ही ज्या इयत्तेत असतात त्या इयत्तेत तुम्ही प्रावीण्य मिळवून मग पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला प्रवेश हा दिला जात असतो. म्हणजे विशिष्ट कालावधी असतो आणि मग परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही हे प्रावीण्य मिळवले की नाही हे ठरवलं जातं. जर तुम्हाला प्रावीण्य मिळालं तर त्या प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला हे बहाल केलं जातं, दिलं जातं. म्हणजे समजा तुम्ही आता 10वी पास झालात तर तुम्हाला SSC बोर्डाकडून त्या प्रकारचं प्रमाणपत्र हे मिळतं. मग तुम्ही पुढच्या वर्गामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. प्रगती पुस्तक, प्रोग्रेस कार्ड तुम्हाला मिळत असतं. आणि ह्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावायला मदत होत असते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच यामुळे उंचावण्यास मदत होते. आणि औपचारिक शिक्षणामुळे आपल्याला एखादा तज्ज्ञ, प्रशासक, अभियंता, शिक्षक, वैद्य किंवा उच्च प्रतिभावंतांचा शोध घेता येतो. म्हणजे औपचारिक शिक्षण घेतल्यामुळे त्या शिक्षणाच्या माध्यमातून जे प्रतिभावंत मिळतात आपल्याला, एखादा शिक्षक, अभियंता, वैद्य, डॉक्टर, प्रशासक, तर हे आपल्याला त्यांचा शोध या शिक्षणाच्या माध्यमातून घेता येतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कृती करण्यासाठी या ठिकाणी एक कृती दिलेली आहे बघा. माहिती मिळवा आणि चर्चा करा. कशाची माहिती मिळवायची आहे बघा, तर प्राचीन काळामधील भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीविषयी इंटरनेटद्वारे माहिती मिळवा. तुम्हाला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये गुरुकुल शिक्षण हे होतं, गुरुकुल शिक्षण पद्धती होती. म्हणजे आज जसे तुम्ही शाळेमध्ये येऊन शिक्षण घेतात, औपचारिक शिक्षण घेतात, तसं प्राचीन काळी विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरी जावं लागत असे. मग गुरुकुल म्हणजे बघा, घरापासून लांब जंगलात कुठेतरी गुरुकुल शिक्षण हे विद्यार्थ्याला प्राप्त होत असे. तेथे जाऊन विद्यार्थी शिकत असे. आणि मग पुढे म्हटलं बघा की गुरुकुल शिक्षण पद्धतीतील गुरु शिष्य यांच्यातील शैक्षणिक आंतरक्रियेविषयी आपल्या गटामध्ये चर्चा करा. मग गुरु शिष्य यांच्यातील शैक्षणिक आंतरक्रिया म्हणजे काय तर देवाणघेवाण, शैक्षणिक देवाणघेवाण जी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये होत असे तर ती कशा प्रकारची होती. गुरु शिष्य संबंध अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे होते. बघा, त्यावेळी शिक्षण म्हणजे लेखी नव्हतं, तर त्यावेळी तोंडी शिक्षण होतं, पाठांतर होतं, घोकमपट्टी होती. आणि शिक्षण पद्धती कशी होती तर एकमार्गी होती. आज आपण पाहतो की आणि शिक्षक प्रधान शिक्षण पद्धती प्राचीन काळी होती. मग ही सर्व माहिती तुम्हाला प्राचीन काळातील भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीची माहिती तुम्ही इंटरनेटवर याचा शोध घ्या, ही माहिती मिळवा. आणि गुरु शिष्य यांच्यातील शैक्षणिक आंतरक्रियेची माहिती जी आहे त्याची तुम्ही आपापसात चर्चा करा. आणि ही जी माहिती तुम्ही इंटरनेटवर तुम्हाला मिळेल तर निश्चित त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा. तर ही कृती तुमच्यासाठी दिलेली आहे. बघा, पुढचा मुद्दा जो आहे तर यात आहे औपचारिक शिक्षणाचे घटक. म्हणजे काय की औपचारिक शिक्षण प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक येत असतात. बघा, त्यामध्ये मग पहिला घटक तुम्ही आता विद्यार्थी आहेतच, त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, शाळा किंवा महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, हे घटक पण आपण यामध्ये सांगू शकतो. अध्यापनाच्या पद्धती असतात. मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी पद्धती असते तर तिला आपण अध्यापन पद्धती असं म्हणतो.
चर्चा पद्धती आहे, दिग्दर्शन पद्धती आहे, ह्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही पुढे अभ्यासणार आहातच. मग पुस्तके असतात, टिप्पणी, गृहपाठ, अभ्यास ह्याचा पण यामध्ये समावेश असतो, अभ्यासक्रम असतो, वेळापत्रक असतं, परीक्षा असतात. मग हे सर्व घटक बघा, तुम्हाला या ठिकाणी हा डायग्राम दिलेला आहे आणि त्यामध्ये चौकटीत या सर्व घटकांची नोंद केलेली आहे. तर हे सर्व घटक कशामध्ये समाविष्ट असतात, तर औपचारिक शिक्षण प्रक्रियेमध्ये या सर्व घटकांचा समावेश हा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो उपघटक सुरू केलेला होता शिक्षणाचे प्रकार, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एकूण 3 प्रकार आहेत: औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. यापैकी पहिला प्रकार आपण पहिल्या प्रकाराची चर्चा केली, पहिल्या प्रकारची माहिती मी तुम्हाला दिली, औपचारिक शिक्षण. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रकार सुरू करू. आज आपण इथेच थांबूया आणि तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.